तर नमस्कार मित्रांनो, आम्ही पुणे स्टेशनपर्यंत आलो आणि मग नंतर आमच्यासोबत पण एक मित्र जॉईन झाला. मग आमच्यासोबत जॉईन झाल्यानंतर आम्ही टॅक्सी वगैरे ऑर्डर केली आणि जाणार होतो आम्ही पुणे कॅम्पला. मग आम्ही इकडून एक गर्दीतून निघत आम्ही टॅक्सी वगैरे शोधली, पण टॅक्सीने म्हणजे असा प्रॉब्लेम झाला की ट्रॅफिक पण खूप होतं आणि काका पण कन्फ्यूज होते की आम्ही कोणत्या साईडला उभे होते. मग आम्ही काकांना शोधत काही काका सापडत नव्हते. मग काकांना आम्ही सांगितलं, तुम्ही जिथं आहेत आम्हाला तिथं सांगा, आम्ही तिथं येतो. मग आम्ही थोडं चालत गेलो स्टेशनकडे फ्रंट साईडला. परत मध्ये घुसलो आम्ही. मग थोडं गर्दीतून पायवाडीत चालत म्हटलं चल बाबा आता काय प्रॉब्लेम आहे तर सोल्युशन काढावंच लागेल. मग आम्ही टॅक्सीमध्ये बसलो आणि काकांना सांगितलं की आम्हाला MG रोडकडे जायचं आहे आणि आम्ही टॅक्सी पण ऑर्डर करून घेतली होती ना. तर मग नंतर आम्ही असे ट्रॅफिकमधून निघत आम्ही ही काय मित्र म्हणे बघ मग ही बिल्डिंग कशी म्हणे, आणि टॉवर सारखेच होतं. जसं जळगावला आपल्याकडे वॉच टॉवर नाही का टॉवर, तसं हे वॉच टॉवर होतं. तर मग आम्ही तिथून बघितलं आणि नंतर म्हटलं चला आता स्वतःचा चेहरा वगैरे बघूया. तर मी तसं गॉगल वगैरे घातला, कसा दिसतोय मला नक्की सांगा मित्रांनो. आणि मग आम्ही थोड्या वेळात लगेच MG रोडला पोचलो. मग मित्राला म्हटलं चल पहिले आपण खाऊया म्हटलं थोडंसं. मग तो म्हणे चल म्हणे एक कॅफे भारी म्हणे तिथे. त्या कॅफेमध्ये गेलो आम्ही, चढलो आणि मग आम्ही थोडा गप्पा गोष्टी वगैरे केल्या आणि मग ऑर्डर पण करत होतो. मग ऑर्डरला थोडा वेळ वगैरे लागला. ते काका म्हणे थोडं 10-15 मिनटं लागावंच लागेल. आम्ही तिथं कमीत कमी 1 ते 1.5-2 तास तिथं बसलोच होतो आणि तिथं ऑर्डर वगैरे करत होते, गप्पा गोष्टी करत होते मजा. मग आम्ही सँडविच मागवलं आणि लेमिनो मागवलं आणि एक बर्गर मागवलं. आम्ही असं 2 टप्प्यात मागवलं, म्हणजे जसं भूक लागेल तसं आम्ही 2 वेळा मागवलं. मग थोडं परत असे गप्पा गोष्टी वगैरे करत होते. मग मी लेमोनो पण एकदा टेस्ट करून बघितला तर खूप भारी होता. आणि हा काय मजा घेत होता काय माहिती. यांचं काहीतरी दोन्हींचं वेगळं चालत होतं. आम्ही खाऊन पिऊन थोडंसं बाहेर वगैरे निघालो आणि मग आम्हाला जायचं होतं MG रोडकडे. आम्हाला शॉपिंग वगैरे करायची होती. म्हटलं चल थोडं काय आता पायीच जावं लागेल. आणि तुम्हाला कधी हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा मित्रांनो. बाय गाईज.